हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज आहे 16 जून. माझ्या सकाळची वाजता आहे 9:50. आज आमची जरा मॉर्निंग जरा थोडी लवकर झालेली आहे, कारण की हे जे घोसले जे वाढले आहेत ना, त्या जरा कापायचे, हे जरा कमी करायचे. हे क्लीन शेव करणार किंवा हे कमी करणार. म्हणजे त्याची शाळा पण चालू झालेली आहे मोठ्याची, तर त्याच्यासाठी पण त्याला पण कापायचे आहेत, म्हणून त्याला पण घेऊन जाणार सोबत. आज आपल्याकडे आहेत 2-3 कामं आहेत. ही सायकल आणायला जायची आहे, प्लस त्यांच्या गाडीमध्ये थोडं काम आहे. गाडीचं ऑइल संपत आलेलं आहे. गाडीकडे आणायला लक्ष दिलं नव्हतं, त्यामुळे ते ऑइल, ब्रेक पॅड सगळं साफ करून व्यवस्थित लावायचे आहेत परत. तर ते आपण गॅरेजमध्ये घेऊन जाणार. तिकडे नवीन गॅरेजवाला आपल्याला बघायचं आहे, कोण आहे, कसं आहे, काय ते. कारण की आपल्या मुंबईचे गॅरेजवाले आपल्याला माहिती होते कोणता गॅरेजवाला कसं आहे. तर आपण आपल्या गॅरेजवाला फिक्स होता, एक तर प्रमोद किंवा दुसरा त्याचा अनिल, दोघं होते. त्याला तो आता दोघंही गावाला गेले होते. ते लोक येणार आहेत जुलैमध्ये, त्यांनी पहिलाच सांगून ठेवलेलं मला. आता मुंबईला गाडी घेऊन तर मला काय जाता येणार नाही एवढ्यात. तर मी बोललो की आता इथल्या इथे कोण असेल तिकडे इथे करून टाकतो. जी सोनं उठलेली आहे त्या तिथे त्यांची मस्ती चालू आहे. मम्मी घेऊन बसली आहे फोन, आणि सोनू मम्मीच्या अंगावरती. हो सोनू आणि सोनूची मम्मी. चाको झोपे रे अजून सुद्धा. आता म्हणून त्याच्या लवकर उठले, तर आता पटापट जाऊन पहिलं ते काम करायचं, केस कापून येऊया. सगळ्यात पहिले जाऊन फटाफट केस कापून येऊया, मग पुढचं आपलं काय ठरलं आहे तसं. आणि काय जसं उद्या आहे बकरी. बकरा कोणाकोणाला कापायचा आहे, तर आमच्याकडे बकरा ऑलरेडी आहे. सार्थक, हे सार्थक बकरा झोपलं तर अजून नाही उठणार. चला गाईस, आता आपण भेटू थोड्या वेळाने. केस कापून येतो, मग फ्रेश ब्रिश होऊन मग काम करायला जाऊ, तेव्हा भेटू. चला गाईस, बाय. गाईस, आता आम्ही निघालो आहे ॲक्च्युली. आणि हा बघायचा काय चाललं आहे. लिफ्टमध्ये ह्याच्या म्हणण्यानं बघतोय की लिफ्ट कुठे पोचली आहे बा. मी तुम्हाला दिसते नाही, हा आहे बा. अरे एवढा लहानपणा बरा नाही रे बाळा. चला हे आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही निघालो, तर आता आम्ही जातो आहे खाली. म्हणजे ॲक्च्युली खालच्या समोर जातो, जास्त काही लांब नाही जाते आता. मला एवढं लांब जाऊन परत पाऊस पडल्यावर परत थांबावं लागेल. मग आता नाश्ता पाणी काय नाही जायचं, खाली जातो सलूनमध्ये करून आवरून येतो आम्ही लगेच. खालच्या आधी समजा जर पाऊस पडला नाही पण आम्ही वरती येऊ शकतो. नाही तर माहिती पडेल तिकडे गेलो तिकडे अडकून राहू. पावसाचा भरोसा नाही, पावसासारखं वातावरण झालं आहे. चला येत आता पहिले ह्याची कापायची केस आणि ह्याला मारायचं आहे मिलिटरी कट. चला घ्यायचं आता सलूनला भेटलं. केस कापले जाते आणि ह्याचं तोंड बघा, तोंड कवूचं झालं आहे. झाला तोंड एवढंच आहे, बघूया. आणि मी माझं पण दाढी करायची तसं. तोंड कवडूचं झालं सार्थक. बघा आता यांची दाढी चालू आहे. कभी नहीं बोले कि भाई किसी को बोलो, मैं खुद फोन करके बुलाता हूँ तो दूसरे के लिए क्या आता फायनली आता होत आले यांचं. रिचार्ज ही नहीं है. नाही रे मोबाईल सगळ्याच. आता आम्ही आलो आहे, म्हणजे मी दाढी केली, त्यांची केस कापून घेतली बा. ले हिरा लाल. मी दाढीच केली कारण केस मला सध्या ती कापायची नाही, कारण की बारकेच्या जेव्हा माझा मुंडन असेल तेव्हा मला ते बरं पडेल. त्याच्यासाठी मी मुंडनसाठी ठेवलं आहे. मी बोललो की बारकीचं जेव्हा मुंडन करेल तेव्हा मी पण आहे केस आम्ही दोघं एकत्रच कापू. म्हणजे कसं ते लहान पोरं मग हे होतात ना, रडत जातात.
1000 years later. आलो आई हे बघ आई छकुली झोपली पण गावगाव केले बच्चाने. त्याला काय आता आम्ही बोलतो पडाट फ्रेश झाल्यानंतर हॅलो. तर गाईस आता आम्ही सायकल आणलेली आहे. सायकलची आम्ही व्हिडिओ शूट ऑलरेडी लेट खूप झालं म्हणजे रात्र झाली होती. आता आम्ही 7-7:30 वाजता सायकल आणली. उजेड नव्हतं तर आम्ही शूट घेणार कसं काय घेणार आम्हाला मग समजत नव्हतं म्हणून आम्ही की घरी जाऊन ब्लॉग एंडच करूया. आम्ही तिकडेच एंड करणार होतो तर आम्ही बोललो आता घरी जाऊनच करूया. सायकल आम्ही बाल्कनीत ठेवली. खिडकीला खोलून येतात कारण की डायरेक्टली सगळे मच्छर येतील म्हणून आम्ही सायकल बाहेरच ठेवली आहे. तर आजचं आम्ही गाडीचं जाऊन काम केलेलं आहे. गाडीचं आम्ही फक्त ऑइल चेंज केलं कारण इकडे ओरिजिनल ऑइल नव्हतं. आम्हाला मग मोतूचं ऑइल टाकावं लागलं. आम्हाला गाडीचं ओरिजिनल ऑइल टाकायचं होतं. गाडीचं काम खूप होतं. हालना ऑइल सील त्याची कुठली ती लावायची होती. पण त्याला सध्या जेव्हा जुलैमध्ये लोक येतील मग आता मी पावसात काही काम करणार नाही. 2 महिने कशी ती चालवीन तर डायरेक्टली मी जुलै ऑगस्ट या सप्टेंबरमध्येच काम करून घेणार गाडीचं. तेव्हाच मला करावं लागणार. आणि असं करून नाही चालणार. त्याच्याला हेच तुम्हाला दाखवतो सार्थकची सायकल. तेव्हा इथे कसली तयारी चालू आहे. चिकन वडे पण चिकन नाही आमच्याकडे. हे बा ह्यो असतो रडक्या. गाईस सायकल इकडे उभी आहे. सध्या खोलू नाही शकत. खोलून दाखवूया काय तर ठीक आहे. सायकल इथे उभी आहे. साधी नॉर्मल सायकल आहे. काही नाही फक्त एवढंच की कशी वाटते सायकल. छान झालं मन खुश. किती दिवस डोकं खाल्लं मम्मीचं. वर्ष 2 वर्ष झाली. अरे बापरे 1-2 वर्ष. तुझं काय काय बोलू तू काहीच नको बोलू. दिला नाही ना प्रॉमिस कितीचं. हा किती 85 मध्ये त्याच्याहून प्लस पण चालणार आहेत. प्लस पण चालणार आहेत. मग म्हणजे काय नाही. हा बरोबर मायनस नाही चालणार प्लसच पाहिजे. प्लस बस. आणि जर नाही आले सायकल परत नाही पुढचं काहीच नाही मिळणार. मग हे लक्षात ठेवून मोबाईलवर नको वाटायला बाईक पण नाही भेटणार. टू व्हीलर घेऊन दे बस. टू व्हीलर ठीक आहे मार. तर चला काय आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. तुला काय बोलायचं काहीच नाही. गाईज आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. आपण गाईज प्लीज नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण की तुम्ही ते करत नाही. जसं आपले कसे सबस्क्रायबर वाढत नाही. सबस्क्रायबर सध्या स्टॉप आहे. जिथे तिथे व्ह्यूज येतात आहे लाईक्स पण येतात आहे कमेंट पण येतात आहे पण सबस्क्राईब नाही वाढत आहे. सबस्क्राईब करा गाईज. तुला काय बोल शेअर करा सबस्क्राईब करा नक्की गाईज करा. विसरू नका. चला गाईज आजचा ब्लॉग इथे एंड होतोय. चला गाईज.